हॅलो फ्रेंड्स, म्हटलं आज छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू. आता रात्रीचे वाजलेत 10:30, पण अजूनपर्यंत अन्वितचे पप्पा घरी नाही आलेत. ते घरी नसले ना तर मला बिलकुल पण करमत नाही. त्यांना रोज संध्याकाळी फोन करते, लवकर घरी या, लवकर घरी या. ते नसले ना तर पूर्ण सर्वजण आहेत घरात. आमची जॉईंट फॅमिली आहे, सर्व आहेत, पण फक्त ते नसलं ना तरी सुनं सुनं वाटतं. सासरी नवरा घरी नसला की घर खाली खाली वाटतं. माहेरी आई नसली की घर खाली खाली वाटतं. यांचं दोघांचंही महत्त्व आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. हा आला वाटतं माझ्या बच्च्या, मस्तीखोर. नुसता मस्ती करतो. आता सध्या आहे ना, रागवते पण फार मी त्याला, ऐकतच नाही. कोण रागवतं तुला? पप्पा पण रागवता. इकडे बघ, का रागवता पप्पा? मग तू का तुला माहिती आहे ना की तू ऐकत नाही म्हणून रागवता. मग तू ऐकत का बरं नाही? सांग बरं, का बरं नाही ऐकत? ओ चिटकल्या का बरं नाही ऐकत? असं नाही करू बेटा, अशीची गोष्ट. अशी गाडी मारली की डायरेक्ट फोनच खाली पडला. हे स्मेल खूप भारी आहे. हॅलो काय आजी कुठे गेला होता तू? नाही कुठे यायच्या रूम मध्ये गेला होता ना? मग काय केलं तू तिथे जाऊन? कोणाला औषध दिलं? कुठे आयला औषध दिलं? पापा कुठे आहे तुझे पप्पा? अजून आले नाही? का बुकून नाही आले? अरे एक मिनिट. हे इतका बदमाश आहे पिल्ल्या, एक मिनिट पण शांत बसत नाही. वचा इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, त्याच्यासारखं कंटिन्यू चालूच असतं. बिलकुल शांत बसत नाही. जेवढा बदमाश आहे तेवढा हुशार पण फार गोड आहे म्हणजे बच्चा. ठीक आहे फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.